मैदान होते बंगळुरूचे एम चिन्नस्वामी आणि तारीख होती 27 फेब्रुवारी 2011। भारत विरुद्ध इंग्लंड या जायंट फाईटसाठी सर्व खेळाडू व प्रेक्षक हे सज्ज होते। नमस्कार, मी दीक्षांत, स्वागत आहे आपले डिस्ट्रॉय मेकर 2007 या सेगमेंटमध्ये। तर टॉस झाला आणि टॉस जिंकून धोनीने अपेक्षित असा फलंदाजीचा निर्णय घेतला। पहिल्या मॅचमध्ये बांगलादेशला हरवून भारताचा हा कॉन्फिडन्स नक्कीच उंचावला होता, परंतु समोर अँड्रू स्ट्रॉसची इंग्लंड टीम होती, तसेच मजबूत अशी बॉलिंग लाईनअप देखील होती। सचिन सेहवागची जोडगोळी मैदानात आली, स्ट्राईकला होता सेहवाग। मागच्या मॅचमध्ये बांगलादेशचा संघ हा इंग्लंडच्या तुलनेत दुबळा होता आणि म्हणून सेहवागला पहिल्या चेंडूवर चौकार मारता आला असे जाणकारांना वाटत होते, परंतु या मॅचमध्ये पहिलीच ओव्हर लेजेंडरी बॉलर जेम्स अँडरसन टाकत असल्याने सेहवागला लवकरच गाशा गुंडाळावा लागेल असे चित्र वाटत होते। परंतु सेहवाग काही वेडा खेळाडू नव्हता, तर तो अतिशय परिपक्व आहे हे त्याने अँडरसनच्या पहिल्याच बॉलमध्ये चौकार मारून सिद्ध केले व भारताची गाडी सुसाट सुटली। सेहवागने धुलाईला सुरुवात केली। आज सचिन देखील मागे नव्हता, तर सचिन सुद्धा चांगल्या बॉलला सीमापार धाडण्याचे काम करत होता। सचिन व सेहवाग फटकेबाजी करत धावफलक तेजीने पुढे नेत होते, परंतु 8व्या ओव्हरमध्ये सेहवाग वैयक्तिक 35 धावा करून आऊट झाला। यामध्ये तब्बल 6 चौकारांचा समावेश होता। हीच धावगती सचिन व गंभीरने देखील पुढे सुरू ठेवली। सचिन तर अगदी 20-22 वर्षाच्या मुलाप्रमाणे बेधडक फटके मारत होता। सचिनचे शॉट परफेक्ट मिडल होत होते। अतिशय नेत्रदीपक फटके सचिनद्वारे खेळल्या जात होते। सचिनला साथ होती ती गंभीरची। दोघेही लेफ्टी रायटी प्लेयर्सने धावसंख्या 150च्या पार नेली व दोघांनी वैयक्तिक 50 पूर्ण केली, परंतु 50 झाल्या गंभीर आऊट झाला। पण तरी देखील सचिनच्या झंझावात काही केल्या कमतरता येत नव्हती। सचिनची साथ निभवायला मैदानात त्याचा शागिर्द युवराज सिंग आला होता। विश्वकप आधी युवराजने स्टेटमेंट केलं होतं की हा वर्ल्ड कप सचिनसाठी जिंकायचा आहे आणि त्याच्या या एका वक्तव्यामुळे संपूर्ण जनसामान्यांची एकच भावना होती की हा वर्ल्ड कप सचिनसाठी। आणि सचिनने देखील त्याच दिमाखात आपले शतक इंग्लंड विरुद्ध पूर्ण केले व नंतर 115 चेंडूंमध्ये तब्बल 120 धावा, ज्यामध्ये 10 चौकार व 5 दणदणीत षटकार खेचत इंग्लंडच्या गोलंदाजांची अक्षरशः पळता भुई थोडी केली। अशी खेळी करून तितक्याच तोलामोलाचा बॉलर स्विंगचा बादशाह जेम्स अँडरसन करवी सचिन बाद झाला। त्यानंतर धोनी मैदानात आला व 31 धावांचा कॅमिओ करून तो देखील झेलबाद झाला। इकडे मात्र युवराज सिंग 9 चौकारांच्या मदतीने युवराजने 50 पूर्ण केली व आऊट झाला। युवराज ज्यावेळेस आऊट झाला त्यावेळेस 45 ओव्हर्समध्ये 305 धावा झालेल्या होत्या। भारत सहज 350-360 पर्यंत जाईल असे चित्र होते, कारण भारताकडे तेवढी पॉवर हिटिंग बॅटिंग अजून बाकी होती, परंतु घाईघाईने धावा करण्याच्या नादात भारतीय टीम 338 धावांवर ऑल आऊट झाली व इंग्लंडला 339 धावांचे लक्ष दिले। कुठे भारतीय टीम 350 गाठणार असे वाटत असताना भारतीय टीम 338 धावांवर रोखल्या गेली। तर भारतीय बॉलर्स काय कमाल करतात हे आपण बघणार आहोत, परंतु ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्टे ट्यून। धन्यवाद।